आमच्या इथे तर 10 कॅरेट 15 कॅरेट काही झाडावरती तर आम्ही असे पाहिले की 34 कॅरेट संत्र निघाले, 20 ते 25 कॅरेट बरोबर. SM ॲग्रो मध्ये एक सगळ्यात आवडतं प्रॉडक्ट आहे माझं रेडोफोर्स. रेडोफोर्सला मी जास्त प्राधान्य देतो. प्रगतिशील शेतकरी आणि विशेषतः ज्यांचा संत्रा उत्पादक शेतकरी म्हणून उल्लेख करणं जास्त योग्य राहील असे काटोल येथील संत्रा उत्पादक प्रगतिशील शेतकरी श्री राजेंद्र कडू साहेब यांचं मी SNM ॲग्रोटेक नागपूर या कंपनीतर्फे हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. त्यांच्याशी भेटण्याचा योग आमच्या कंपनीमार्फत आला आणि आमच्या कंपनीचे जे MD आहेत श्री सतीश मोड साहेब, त्यानंतर आमच्या कंपनीचे सायंटिस्ट श्री विनोद डोंगरे साहेब आणि आमचे दिवंगत सहकारी माननीय श्री मिठे साहेब यांच्या प्रयत्नामुळे आज त्यांना भेटण्याचा योग आला. मी भारत डोंगरे, मी या कंपनीचं जे विपणन आणि मार्केटिंगचं जे काही भाग आहे तो मी पाहतो आणि कडू साहेबांसोबत गेल्या 5 वर्षापासून मिठे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याशी भेटण्याचा आणि त्यांच्याशी काम करण्याचा योग आला. याबद्दल मी त्यांचं कंपनीतर्फे हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानतो. कारण सध्याची शेती क्षेत्राची जी परिस्थिती आहे ही कशी आहे हे सांगण्याची मला गरज नाही, ते आपल्या भाषणात सांगतील. शेती परवडते की नाही परवडते, करावी की नाही करावी, अशा परिस्थितीमध्ये अनिश्चितता खूप आहे सर. आणि या अशा याच्यामध्ये आपण शेती क्षेत्राकडे हिरिरीने लक्ष घालून आपलं जे डेडिकेशन आहे आणि जे आपलं हार्डवर्क आहे, आपले कुटुंबातील सहकारी, कुटुंबीय मंडळी, आपल्यासोबत काम करणारे जे आपले सहकारी असतील, शेतमजूर असतील आणि शेतकरी बांधव असतील, यांचा त्याच्याशी योग्य समन्वय साधून आपण या संत्रा बागायती जशा टिकवून ठेवल्या, अशा नाराजीच्या आणि उदासीनतेच्या परिस्थितीमध्ये आपण जे एक उदाहरण घालून दिलं, याबद्दल मी कंपनीतर्फे सर आपणाला आम्ही सलाम करतो. आपले प्रयत्न आणि आपले परिश्रम हे अतिशय उल्लेखनीय आहे. कारण आपलं एक उदाहरण असं आपण घालून दिलं शेतकऱ्यांसमोर की आपण आपलं काम करत राहा, त्याचे फळ मिळतील, कसे मिळतील, काय मिळतील हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून आहेत. हे आपण लोकांना आणि विशेषतः शेतकरी बांधवांना त्यांच्यासमोर एक आपलं उदाहरण एक प्रस्तुत केलं आहे आणि ही फार उल्लेखनीय गोष्ट आहे साहेब. नमस्कार. मी राजेंद्र कडू, माझी शेती राऊळगाव मध्ये आहे. 12 एकर मध्ये माझा संत्रा बाग आहे. हे म्हणजे माझ्याकडे 25 वर्षाचा प्लांट आहे. एक दुसरी बाग आहे ती माझ्याकडे 15 वर्षाची आहे. पण आपण आता 15-25 वर्षाच्या बागेमधनं आपण बोलत आहे. तहसील काटोल, जिल्हा नागपूर. माझा मोबाईल नंबर 8007428747. साहेब नमस्कार. तुमचा अनुभव तर या क्षेत्रामधला खूपच मोठा आहे आणि संत्र्यामध्ये ज्या पद्धतीचं तुम्ही एक वातावरण बनवून ठेवलं आहे, वातावरण यासाठी म्हणतो कारण की भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना असं वाटते का शेती जेव्हा करतो तर संत्रा असं पीक आहे, काहीच करावं लागत नाही, येऊन जाते, शक्य नाही. आणि तेच गोष्ट आज समजूत आपल्याला दूर करायची आहे. त्यानंतर दुसरी माझी तुमच्याकडून मला एक विचारायचं आहे तुम्हाला की ट्रीटमेंट कसं करतो आपण, मॅनेजमेंट कसं करतो आणि काय केल्यानं अधिक संत्रा उत्पादक आपल्या एरियामध्ये टिकून राहील, जे येतात जातात टिकून राहील. महत्वाचं संत्रा झाडाची एक कलम, त्याच्यानंतर ती कलम एडनिंबावरची आहे की रंगपूरवरची आहे. गलगलवरचं प्लांट काही कामाचं नाही. त्याच्यामध्ये बळी पडतं फायटोथेरपीला, त्याची लाईफ नाही आहे. त्याच्यामध्ये त्याच्यात बरेच गुणधर्म व्यवस्थित नाही. आज मार्केटमध्ये 90% गलगलवरती ग्राफ्टिंग होतं. कारण रंगपूर आणि एडनिंबू हे चांगलं ईल्ड देणारं आणि सशक्त असं झाड ठेवतं. मग आपल्या मदर प्लांट त्याची जी कलम आहे ओरिजिनल, ती कलम यायला पाहिजे, त्याचा डोळा चांगला राहिला पाहिजे, त्याची निगा राहिला पाहिजे. आणि जसं आपण झाड लागवड करतो, जसं मुलाचं सांभाळ करतो, त्याच्यापेक्षा याची काळजी घ्यावी लागते. कारण आपण मुलाला आपल्या रूममध्ये किंवा आपल्या घरामध्ये झोपून ठेवू शकतो. याला असं ओपन स्पेस आहे, नैसर्गिक वातावरणामध्ये तो तयार होतो. त्याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक गोष्टी आहे, पाऊस आहे, वादळ आहे, गारपीट आहे, कधी पाण्याची क्षमता कमी असते, कधी जास्त असते. त्याच्यातून निगा राखून ते झाड आपल्याला तयार करायचं. ते जिवंत आहे. प्लांट ते बोलत नाही, आपण त्याच्या ज्या संवेदना आहे, त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे त्या याच्यापर्यंत त्याला खत आहे, पाणी आहे, त्याचं न्यूट्रिशन आहे, त्याला मायक्रोन्यूट्रिएंट पाहिजे. जसं आपल्याला
मायक्रोन्यूट्रन पाहिजे आपल्याला. आपणही म्हणतो काजू बदाम किसमिस खायचं, तर त्यालाही लागेल ना, तेव्हाच ते झाड आपल्याला देईल. जेवढं प्लांट आपल्याला देईल तेवढं त्याला खायला द्यावं लागेल, तेव्हा ते आपल्याला यील्ड देईल तेवढं आपल्याला. आणि त्याच्यात महत्वाचं एक आहे की झाडाचं जसं प्रुनिंग आहे, सल तोडणे आहे, स्प्रेइंग आहे. वर्षातनं तर 8-4-12चा ट्रे आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 5-6 अजून स्प्रेइंग करावं लागेल. फळमाशी येते तर फळमाशीची ट्रॅप लावावं लागेल. बरोबर. त्या पिरियड वाईज जसं आता फूट झाली की सायला येतो तर सायलाच्या वेळेस त्या ट्रीटमेंट करावं लागेल. फळ छोटं झालं त्या हिशोबाने त्याचं आपल्याला स्प्रिंग करावं लागेल. जसं ज्यावेळेस झिंकची डेफिशियन्सी आहे तर झिंक स्प्रिंग मध्ये, न्यूट्रिशन आहे न्यूट्रिशन द्यावं लागेल, मायक्रोन्यूट्रिएंट वापरावं लागेल, NPK आहे तो तुमचं. आणि जमिनीमध्ये मेन असं कार्बन, जे आपण आपल्या जमिनीमध्ये कार्बन आपल्याला तयार करायचं आहे, कारण ते ऑटोमॅटिक बाजारातून विकत घेणारं काम नाहीये, ते तुम्हाला तयार. कंपोस्ट आहे, कंपोस्ट चांगल्या प्रकारे करून मग आता जे आम्ही करून राहिलो तर गेली 6 वर्ष आहे, तर 6 वर्षापासून विदाऊट कल्टिव्हेशन, वखरण नाही, रोटारेटर नाही, कोणत्याच ऍक्टिव्हिटीज नाहीये. झाडाचं आम्ही आळस सुद्धा नेलेलं नाही, झाडाला चाळणी सुद्धा केलेली नाही. बरोबर. त्या आणि ड्रीपचं इनलाईन ड्रीप आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन सोडतो आम्ही, कधी ऑर्गॅनिक सोडतो, कधी केमिकल पण सोडतो. जसं न्यूट्रिशन द्यायचं असेल तर केमिकलच येईल. 05234 आहे, 013-045 आहे, 1261-0 आहे, आणि व्हॅम फोर्स आहे, PD फॉस्फरस आहे, हे सगळं आम्ही ड्रीपनी सोडतो. कधी स्प्रिंग मध्ये रेडोफोर्सला आम्ही वर्षातनं 2दा वापरतो. आणि PSFचं जे फोर्स आहे त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये फंगसचं काम करतं. व्हॅम फोर्स आहे हे तुमचा जळवा आणि त्याची रूटचं बेस चांगलं टिकवलं जातं. जी पांढरी मूळ आहे त्याच्यामुळे ते झाड सक्षम राहील, ते उभं राहील. मग प्रश्न राहिला आता मार्केटिंगचा. मार्केटिंग मध्ये याच्यामध्ये कसं संत्रा पिकवतो, तो मार्केटमध्ये जातो, त्याच्यानंतर त्याची प्रक्रिया कारखाने नाहीये, परत बाहेर जाण्याचं काही स्टोअर कॅपॅसिटी नाहीये. जसं अंगुराला स्टोअर आहे, डाळिंबाला स्टोअर आहे, संत्र्यासाठी अवेलेबल नाही. बरोबर. हे तालुका वाईज अवेलेबल व्हायला पाहिजे. शेतकरी नाही करू शकत, हे सरकारचं धोरण आहे. त्याचा पैसा तो देईल, किरायात द्यायला तयार आहे तो, त्याचा माल तो वेळेवरती विकला, जो विकला त्याला जे बेनिशिबल गुड्स आहे त्याला तो त्या पिरियड मध्ये ठेवायचा आहे, तो हे करत. मग राहिला आहे की याच्यामध्ये कसं इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, त्याला रात्री वीज मिळते, कधी कधी दिवसा मिळते. लेबर प्रॉब्लेम त्याने क्रिएट झालेला आता कठीण झालेला आहे. त्याच्यानंतर रोड फॅसिलिटी पाहिजे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी पाहिजे. आणि तो त्याला असं तो नाही म्हणत की मला बाबा ही सबसिडी द्या, सबसिडीची काही गरज नाही, त्याच्या मालाचे दाम द्या. हे झालं संत्र्याविषयी. तुम्ही कपाशीचे दाम द्या, कपाशी आज तर लावणच परवडत नाही या रेटमध्ये. सोयाबीन नाही परवडत, 4000 रुपयात काय मिळणार आहे, तुरीमध्ये काय मिळणार. त्याचं स्वतःचं वर्षभराचा खर्च, मुलाबाळाचं शिक्षण, आरोग्य हेच करू मेंटेन नाही करू शकतो, तो काय करणार. आणि फळामध्ये कसं तो थोडासा पुढे जाऊ शकतो, पण त्याला कसं रेटमध्ये. मग मार्केटमध्ये गेल्यानंतर 100 किलोची काट कशाला पाहिजे, कशाला पाहिजे कमिशन बंद केलाय पण नाही, पण त्याच्या पाठीमागच्या पट्टीवरती तो अजून मायनस करून देतो. म्हणजे तो 6% घेतो, 7% घेतो, 8% घेतो, तेही मायनस करतो. उलट म्हणजे त्याच्या सरकारने ठरवलेल्या धोरणाच्या विरुद्ध व्यापारी चाललाय. हेच आपण उदाहरण पाहिलं तर ब्राझीलमध्ये संत्र्यापासून 150 प्रॉडक्ट आहे. बरोबर. आपल्या इथं आपण यूज अँड थ्रो करतो, आपल्या इथेच खपून राहिलं. आपल्या इथून संत्रा तयार होतो, दिल्लीला जातो, पश्चिम बंगालला जातो, केरला जातो, आंध्रा जातो, कर्नाटक जातो, या सगळ्या देशामध्ये सिमला जातो, काश्मीरला जातो. त्याच्यामुळे त्याचं मार्केटिंग होतं. पण त्याचा ट्रान्सपोर्ट वाढलाय, ट्रान्सपोर्टमध्ये कारण फॅसिलिटी नाही आहे, त्याचे रेट वाढले, नंतर लेबर कॉस्ट आहे. मग त्याच्या पदरामध्ये चांगले पैसे जर मिळाल तर तो सदृढ होईल. त्याची अपेक्षा नाही की खूप मला दुप्पट मिळाले पाहिजे असं नाहीये. त्याचा खर्च बदल जाता, त्याला 2 पैसे मिळाले तो सुखी आहे आणि तो जिवंत राहील. सगळं जिवंत राहील. त्याच्या भरोशावर तो सगळ्या लोकांना म्हणजे सगळ्याच्या चुली पेटवतो, लेबरला पाळतो, एखाद्या दुकानदाराचं घेतो, त्याच्यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल घेतो, डिझेल घेतो, त्यालाही. आणि त्या मार्गाने सरकारला जीएसटी चालली आहे ना. शेतीवरती जीएसटी जी आहे, पेस्टिसाइड मध्ये 18% नाही परवडत. बरोबर. ही ऍक्च्युअली तर बॅन काय, खतामध्ये 5% काय आहे, आता सीड मध्ये सुरू आहे. अशा प्रकार झाल्यानंतर त्याच्याजवळ काय राहणार आहे. हे जे समोरचं जे संत्र्याचं प्लांट आहे हे 25 वर्षाचा प्लांट आहे. याला 2 वर्ष अगोदर प्रोनिंग केलं आहे. आणि संत्र्याचं जे झाड आहे आमच्याकडे हे 5व्या वर्षापासून पीक द्यायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी कधी कमी जास्त देतो, पण आमचं समाधान आहे. त्याच्यानंतर आपलं SNM जे प्रॉडक्ट वापरत आहे, सुरुवात सरांनी केली. फक्त पहिले मोड सर आले,
त्यांनी 4 झाडालाच दिलं होतं. त्यावेळेस मिठे सर होते सोबत. हा. 2 झाडाला आणि 2 झाडाला दिलं होतं. त्या गोष्टीला आज 5 वर्ष झाली. बरोबर. 5 वर्षापासून आम्ही कंटिन्यू त्यांची प्रॉडक्ट वापरतो. त्याच्यामध्ये रेडोफोर्सला जास्त मी चॅलेंज देतोय हा. लोकांना हा. बरंच. त्याच्यानंतर व्हॅम आहे, पीएसबी आहे. रोडोफाईट मध्ये लोकांचा असा समज आहे की आम्ही 50 किलो पोटॅश टाकतो त्याच्यात हे आणि नाही, हे नाही, 50 हे ग्राम मध्ये कसं काम रेडोफोर्स होईल. जे आहे यांच्याकडनं हे समुद्राच्या ह्याच्यामधलं 550 फुटातलं ओरिजिनल पोटॅश. हा त्याचे जे Derivative result बघितले potash आहे. लोकांनी. आम्ही जे ज्यावेळेस हा. देतो लोकांना वाटतं की 100 ग्राम दे रे इतने 500-600 रुपये में बेच रे. बरोबर मग त्याचे रिझल्ट एका ड्रमलाच टाकायचा आहे एका ना. ड्रमात टाकायचं. 200 लिटर. अनुभवातून. हम्म. आता माझा अनुभव असल्यामुळे मी लोकांना सांगून राहिलो. बरोबर. माझं मत आहे की आपले शेतकरी सदृढ व्हायला पाहिजे माझ्यापासून. हा 25, पण याच्यामध्ये 50, खूप खर्च वाचला ना साहेब. 1700 रुपयाची बॅग कुठे आणि हा. 500-600 रुपयाचं आणि शेवटी मग ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे. काही केमिकली वापरायचं आहे, काही ऑर्गॅनिक वापरायचं आहे. Organic. कारण तुम्हाला टोटल ऑर्गॅनिक वरती राहणं राहणं बरोबर. कारण वर्षातनं आम्ही 2 वेळा रेडोफोर्स करतो. ड्रिचिंग वापरतो. हा ड्रिंचिंग बी आणि स्प्रे बी करा. पीएचडी जे आहे सॉइल अप्लिकेशन. सॉइल आणि याला 6 वर्ष झाले. कल्टिव्हेशन नाहीये, नाही रोटारेटर नाहीये, वखरण नाही, काहीच नाही. काहीच नाही. जमीन पाहिल्यानंतरच पता चालते की हा. प्लॉटच बनली इथे शेती कशी होते. इतकं आणि कधी पाय फसणार नाही. साहेब आणखी एक प्रश्न आहे की जसं आपण शेती परंपरागत करतो, तुमची पण शेती परंपरागत आहे. हा. मला हे तुमच्यापासून पूर्ण जाणून घ्यायचं आहे की तुमच्या वडीलधाऱ्यापासून हे संत्र्याची बाग आहे किंवा कशी आहे आणि पूर्ण तुमच्या नावासहित कोणत्या एरियामध्ये तुम्ही ही लागवड करता, इथून मला थोडं सांगा. नाही, असं जे अगोदर आम्ही जे लागवड केली त्यावेळेस आम्ही दांडाने पाणी देतो. त्याच्यामध्ये आम्ही जसं वेळ अभाव, लाईनचा अभाव, त्याच्यानंतर पाण्याची बचत, वेळेची बचत, दोन्ही गोष्टी आम्ही ड्रीप वरती आलो. म्हणजे थोडं चेंजिंग केलं. नंतर आम्ही त्याच्यात संशोधन काढलं की आपण कल्टिव्हेशन करायचं तर आपलं नुकसान होतं. कल्टिव्हेशन मध्ये रूट तुटतात, झाडाला इजा होते, त्याचं जे आहे. आणि ही जी पद्धत आहे, आता आपण बाहेर गेलो, बाहेरचं झाड मोठं प्लांट पाहिलं, आंब्याचं झाड, पळसाचं बाण, पिपळाचं झाड, त्याला कुठे कल्टिव्हेशन आहे? नाही. ते सदृढ आहे ना. बरोबर. मग यालाही त्या पद्धतीने मी अंगीकारलं. मग वखर पद्धती जी होती ते ती बंद केली. वखर ट्रॅक्टर अजिबात चालत नाही. दरवर्षी कंपोस्ट वापरतो, वर्षात एकदा. रासायनिकचे डोजेस 2दा देतो. न्यूट्रिशन वर्षातून 8 ते 10 वेळा सोडल्या जातं ड्रिप. आणि याच्यामध्ये जैविक पण वापरतो आम्ही. गोपालबाई सुतारेचं जे ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये आम्ही गूळ आणि ताक आणि ते दर 15 दिवसांनी सोडत असतो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही आज जसं एसएमएन कंपनीचं जसं पीएसएफ फोर्स आहे, व्हॅम फोर्स आहे, रेडो फोर्स आहे, हे सगळं कंटिन्यू वापरत चाललो आहे. आणि गेले 5 वर्ष झाले. सुरुवातीला तर आम्ही 2 प्लांटलाच वापरलेला आहे. त्याच्यानंतर त्याचं हे होत आज आम्ही बऱ्याच याच्यात. आणि माझ्यापासून मी शेतकऱ्याला असं सांगतो की मी सदृढ झालो तर शेतकरी माझे अजून 50-100 सदृढ व्हायला पाहिजे. थोडं मला स्टेप बाय स्टेप सांगू इच्छिता. एसएनएम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट जेव्हा तुम्ही वापरता तर त्याची प्रारंभिक स्थितीपासून तर फळं येण्यापर्यंत कशा पद्धतीचं त्याचं ट्रीटमेंट करता? सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही कंपोस्ट टाकतो त्यावेळेस आम्ही त्याला पीएसएफ आणि व्हॅम्पोर्स वापरतो. पीएसएफ आणि व्हॅम्पोर्स सुरुवातीला कंपोस्ट मध्ये ते कशी मेथड युज करतात यासाठी? बस आम्ही कंपोस्ट फेकता याला आम्ही असं फेकून देतो. तर ते जे तुम्ही अप्लाय करता, जे फेकण्याची पद्धत युज करता, ते झाडाच्या भोवताली करता की पूर्ण जमिनीमध्ये करता? मधातल्या पोटामध्ये 2 झाडाच्या जे मधातलं जे डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये. ओके. एका एकराला तुम्ही किती? एका एकराला आम्ही जसं 4 किलो पीएसएफ, 4 किलो व्हॅम्पोर्स किंवा त्याच्याऐवजी आम्हाला वाटलं ते त्याचा बॅलन्स नाही आहे, कधी 8 किलो होऊन जातो. 8 किलो जातं. बरोबर. त्यानंतर आम्ही 1 महिना झाला ज्यावेळेस फूट सुरू होते त्यावेळेस आम्ही पहिले स्प्रिंग मध्ये रेडोफोर्स वापरतो. रोडोपोर्स. त्याच्यानंतर अजून मार्च-एप्रिल मध्ये एकदा रेडोफोर्स वापरतो. बरोबर. आणि मग जसं वाटलं तर आम्ही जून मध्ये ड्रिपने रेडोफोर्स सोडून देतो. हे रोडोफोर्स कशासाठी तुम्ही युज करता? हे ऑर्गॅनिक पोटॅश म्हणून म्हणजे फळांचा आकार आणि साईज, पानाची पण गुणवत्ता त्यांनी टिकून राहतो. ओके. तर तेव्हा जेव्हा ते छोटे फुल असते तेव्हा युज करता की फुल यायच्या अगोदर? फुल येण्याच्या अगोदर पासून युज करता. कारण त्या झाडामध्ये स्ट्रेस पिरियड त्याच्यात ते घटक सामील होईल, ते बाहेर निघेल. ओके. त्यानंतर मग कशा प्रकारची आपली अप्लाय करता? बाकी मग आम्ही जसं आता आमचं न्यूट्रिशन आहे, 13-0-25 आहे, 12-61-0 आहे, हे सोडत असतो आम्ही. आणि झिंक आहे, झिंक चिलेटेड मध्ये वापरतो. बरोबर. चिलेटेड मध्ये आम्ही मॅग्नीज पण वापरतो. चिलेटेड मध्ये आम्ही म्हणजे इव्हन फेरस पण वापरतो वेगळ्या याच्या ईडी फॉर्म मध्ये. मायक्रोन्यूट्रिएंट कधी वापरतो सर? मायक्रोन्यू यावर्षी आम्ही सुरुवात केली तुमचं वापरायला. आता बघू त्याचे रिझल्ट मिळाले तर त्याला पुढे वाढवू. बरोबर. आणि हे सगळं जे मॅनेजमेंट आहे साहेब, न्यूट्रिशन मॅनेजमेंट, फर्टिलायझर मॅनेजमेंट,
हे तुम्ही आता हा जो माल आहे याच्यामध्ये झाडावरती, हा. तर हा याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर मग तुम्ही करता का? नाही, याला मधामधात देतो. झाडाला खायला भरपूर लागतं. अच्छा. त्याचं जे आहे त्या पिरियडने देत जायचं. हा हा. स्टेप बाय स्टेप. तर साधारणतः सर वर्षातून किती डोजेस होतात? व्यायाम फोर्स, PSF फोर्स? याचे 3 डोजेस होतात. 3 डोजेस होतात. अच्छा. रेडोपोस 3दा वापरतो आम्ही. रोडोफोर्स 3दा वापरता रोडोफोर्स. आणि साधारणतः याचं जे प्रमाण असतं साहेब, एकरी 4 किलोचं प्रमाण आहे. मग तुम्ही 3 वेळा हे 12 किलो वापरता का? हो 12 किलो. असं का? व्यायाम आणि PSF 12 किलो. साहेब आता बगीच्यामध्ये फिरलो आम्ही, आणि एक म्हणजे आमचं एक ऑब्झर्वेशन आहे की या झाडांची जी लाईफ आहे आणि या झाडांची जी निगा आहे ही आपण अगदी उत्तम पद्धतीने राखली. माझं तर मस्त आता जसं त्याला 25 वर्ष झालंय प्लांटला. हो हो. माझी इच्छा आहे अजून 25 वर्ष टिकावते आणि त्याचं सगळं आपण संगोपन करू. नाही, कारण का याच्यामध्ये आम्ही पाहिलं की 3 वर्षाच्या झाडालाही फ्रुट्स आहे, हो हो. 15 वर्षाच्या झाडालाही फ्रुट्स आणि आहे. आमचे सिद्धांत आहे, झाड मेलं की तिथे नवीन प्लांट लावतो आम्ही. नवीन, कारण ती जागा खाली ठेवायची नाही. बरोबर. आणि याच्यात डिस्टन्स एक महत्वाचं आहे. हे डिस्टन्स 20x20 वर आहे. हो. आता जे नवीन इस्रायल सिस्टीम आहे 10x20, हे काही फॉलो नाहीये. कारण असे अनेक उदाहरण आहे. आमच्या शेजारी हातल्याला इकडे बरोबर गुनगरे आहे, यांनी लावलं, ते त्याच्यामध्ये फेल झाले. कारण त्यांना सुरुवातीला प्रोडक्शन आलं, नंतर प्रोडक्शन येऊन नाही राहिलं. कारण झाडाला सूर्यप्रकाश पाहिजे, हवा खेळती मिळाली पाहिजे, त्याचं अन्नद्रव्य घ्यायची तेवढी क्षमता पाहिजे. जवळ जर लावलं तर तुम्हाला दाट होईल. दाटल्यानंतर त्याची म्हणजे त्याच्यावरती रोगाला बळी पडेल ते. तर अशा अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये, अनिश्चितता म्हणजे याला म्हणतो साहेब मी की पाऊस, पाणी, सगळं विदाऊट इन्शुरन्स. वारा, इन्शुरन्स काढला सरकारचं. इन्शुरन्स काढल्यानंतर सरकार इन्शुरन्स काढल्यानंतर पैसे देत काही नाही. शिवायटी नाही. पैसे घेऊन घेता इन्शुरन्स. अशाही परिस्थितीमध्ये आपण जर उत्तम प्रकारे व्यवस्थापन करून, आहे छोटंसं काम, निगा राखून एक आणि आपलं त्याच्यामध्ये एकाग्रता आहे, परिश्रम आहे, इन्व्हेस्टमेंट आहे सर. आपलं फार मोठं इन्व्हेस्टमेंट आहे. कारण कधी काय होईल, कधी वाया जाईल, किंवा वारानी किंवा पावसाने, तरी त्याला आपण न करताना ते चालू करायचं आहे. मजबूत इच्छा, आकांक्षा आहे आपली, इच्छाशक्ती आहे साहेब, तुमची स्ट्रॉंग इच्छाशक्ती आहे. त्याच्या भरोश्यावर एक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना निखिल यांनी एक चांगला म्हणजे एक उदाहरण घालून दिलं आहे. बरोबर. की आपण आपलं काम करत राहायचं आणि पुढचं जे काही होईल त्याला घाबरायचं नाही. बरोबर. एक फार मोठं उदाहरण साहेबांनी प्रस्तुत केलं आहे. बरोबर. फार मोठी उदाहरण आहे, फार मोठं उदाहरण आहे. सामान्य शेतकऱ्यांना किंवा संत्रा उत्पादक शेतकरी आहे किंवा कोणतंही पीक घेणारा शेतकरी असेल, त्यांना त्यांनी एक सांगून दिलं की तुम्ही तुमचं काम करा. बरोबर. निसर्ग आपलं काम करेल. आणि हे जे झाड आहे 20 फूट बाय 20 वरती आहे. जेवढं तुम्ही याला खायला द्याल, NPK पण द्यावं लागेल, न्यूट्रिशनही लागेल, त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रनची गरज आहे, बायो फर्टिलायझर, ह्या गोष्टी आहे. मग आपल्या ऑर्गॅनिक मध्ये जसं PSF वापरू, PSF मध्ये लोकांना वाटते काय टाकून राहिलं, पण त्याच्यामध्ये कसं आपलं फंगसचं बेनिफिट काम होतं. व्हॅम्पोर्स मध्ये त्याचा जळवा चांगला तयार होतो. जे आहे याचं बेसिक मधातलं आहे, पोट इथे आहे, लोक त्या बुडामध्ये खत टाकतात. चुकीची कल्पना आहे, पाहिजे इथे आहे. साहेब तुम्ही वर्षातून कितीदा खत टाकता? मग वर्षातून याला 2 डोजेस देतो आम्ही. वर्षातनं 2 डोजेस देतो. आता जसं आता आम्ही PSF आणि व्हॅम आम्ही 2 वेळा वापरू, एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरू. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, फक्त इच्छा पाहिजे माणसाची. बरोबर. चाराची इच्छा पाहिजे, खर्च करण्याची तयारी पाहिजे. आमचं बेस कसं, आमचं प्लांट चांगलं, आम्ही चांगले. आल्यानंतर कसं माणूस सगळं विसरून जातो, इथे सगळं मिळून राहिलं, सुगून मिळून राहिलं. आणि त्याच्यात कसं सगळ्यांचं हे आहे, सगळं संपून जे आपल्या याच्यात असेल ते आपल्याला मिळेल. याच्या सवयीमध्ये काय तुम्हाला मतलब आता याची जसं याची शुगर वगैरे मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं, आणि साईज मेंटेन आहे, शायनिंग खूप चांगली आहे. अजून आता तुम्ही आज आले, पुढे 1 महिन्यानंतर याच मोठा साईज तुम्हाला त्याचे चेंजिंग दिसत. ते तुमच्या सोबत बोलेल झाड, फळ तुमच्या सोबत बोलेल. बरोबर. लुकिंग त्यांचं. आपण एकदा केमिकल वाल्याचं पण मी प्लॉट पाहिले होते, काही फक्त वाढले पण नंतर टेस्ट काहीच नाही. याला न्यूट्रिशन खायलाही पाहिजे ना. तुम्ही त्याला जे कंटेन आहे, पोटॅशची गरज आहे. आता 0.050 सोडायला पाहिजे, 0.34 सोडायला पाहिजे. पोटॅश आहे, सुपर फॉस्फेट आहे, हे दिलंच पाहिजे. साहेब एक सवाल आहे, हर वर्षीप्रमाणे तुम्हाला पिकामध्ये काही बदल वाटतो? किती प्रकारे तुमचं पीक जास्त येते?
जास्त वर्ष झाल्यानंतर आम्ही त्याला प्रुनिंग केलं. प्रुनिंगची ही मेथड आली आहे ती सगळी नाशिक तिकडनं जळगाव तिकडल्या भागातून आली, मग परतवाडा आली, मग परतवाड्यानंतर इकडे आला. तर प्रुनिंग हे आवश्यक आहे. खर्चिक आहे. पहिल्या वर्षी थोडंसं आपल्याला वाटतं की यील्ड कमी येईल, पण ते इम्प्रूव्ह होतं. त्याला खायला खुराक पण जास्त लागेल. त्याच्यानंतर त्याला फंगीसाईड वरती, नागळीवरती आपल्याला कंट्रोल करावं लागेल, म्हणजे जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागेल. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी ते तुम्हाला आपोआप जो मागल्या वर्षीचा किंवा पुढला आहे आणि ते चांगलं उत्पन्न देईल आणि क्वालिटी चांगली देईल. तुमचे जे फळ आहे मार्केटमध्ये 4 रुपये 5 रुपयांनी महाग खपेल आणि त्याला कोणीही व्यापारी येईल तो त्याला ताबडतोब उचलेल. मार्केटमध्ये गेल्यानंतरही तुमचा माल चांगल्या दर्जाने खपला जाईल. मला एवढंच विचारायचं आहे, SNM ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरल्यानंतर जसं तुमच्या कॅरेटच्या याच्यामध्ये बोलतो 20 किलोच्या कॅरेटमध्ये तुम्हाला हर वर्षीपेक्षा किती पटीनं थोडासा फरक जाणवला? आता आम्ही SMNचं वापरत आहे, तर जसं जे प्रॉडक्ट वापरत आहे त्याच्यापासून आमचे झाडं एकही प्लांट आमचं पिवळं दिसून नाही राहिलं. बरोबर. तुम्ही आज टॉप टू बॉटम पर्यंत तुम्ही बघितलं, छोटेही असेल तरी मोठेही असेल, 25 वर्षाचे झाड आहे तरी ते आपल्या याच्यामध्ये स्ट्रॉंग आहे. म्हणजे आम्ही त्याची निगा त्या पद्धतीने राखत आहे. त्याच्याकरता हे तुमचे आम्ही प्रॉडक्ट वापरत आहे. नाही तर आम्हाला इच्छा नाही की आमचा खिसा खाली करायचा, तो भरल किंवा याची गॅरंटी नाही. पण ही हॉबी आहे मला. बरोबर. आणि त्याला कसं आपण त्या गोष्टीला आपण तोड द्यायची, त्याला देणार नाही आपण तर मिळणार नाही. आणि साहेब हे काय हे जे प्रकार आहे याच्यामध्ये खूप परेशान आहे लोक, गळण कशी होते, नॅचरल राहणारच आहे. अरे भाई तुमको अभी खाना खिलाया तो झूठा तो रहेगा, कुछ झूठा तो रह नहीं, जो लिमिट लेगा तब लेगा. जो इसको तो दिया है, ये तो कुदरत की देन है. जो फल की कैपेसिटी है, पेड़ की कैपेसिटी वो अपने पास पकड़ के रखता है एक्स्ट्रा. वो टॉप टू बॉटम है सब है. जो पीला जो है वो रुकेगा नहीं, वहाँ पे फेविकॉल भी चिपका है तो कल चलेगा. मला असं 3 पॉइंट तुम्ही सांगा का जे तुम्हाला लगातार म्हणजे ते 3 पॉइंट मुळे फायदा झाला. 3 वाक्यात समजा बोलायचं. मला SM ॲग्रो मध्ये एक सगळ्यात आवडतं प्रॉडक्ट आहे माझं रेडोफोर्स. रेडोफोर्सला मी जास्त प्राधान्य देतो. त्याच्यानंतर PF फोर्स आहे आणि व्हॅम फोर्स आहे. या तिघामुळे काय तुम्हाला बदलाव? माझ्या जे जमिनीचं स्ट्रक्चर चांगलं राहिलं. यस. त्याच्यानंतर झाडाचं जे आहे त्याचं जे दिसत आहे, त्याचं झाड फलद्रूप दिसत आहे, त्याच्यावरती फळं दिसत आहे, त्याची कॅनोपी दिसत आहे, ते त्याच्या मार्ग आहे. त्याच्यानंतर मी त्याच्या व्यतिरिक्त कंपोस्ट आहे, NPK आहे, न्यूट्रिशन आहे, याही गोष्टीचं मी देत आहे. असं नाही की याच्या भरोशावर मी आहे असं नाही. ते मान्य करतो का सर्व खत टाकल्याशिवाय होणार नाही. पण आपण टनामध्ये जर विचार केला तर काय बदल याच्यामध्ये दिसतो पिकामध्ये? डे टू डे आपल्याला प्रोडक्शन मध्ये आपलं यील्ड वाढल्यासारखं वाटत आहे. प्रॉडक्ट चांगल्या याचं दिसत आहे. पुढे चालून अजून आपलं यील्ड वाढेल ही माझी तर महत्वाकांक्षा आहे. बरोबर. आणि ती महत्वाकांक्षा पूर्ण होईल ही मी आपल्या ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. बिलकुल. त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहयोग आहे. इव्हन माझ्या इथे जो काम करणार आहे तो माझा हितचिंतक आहे. बरोबर. कारण माझ्याकडे जे काम करणार त्यांच्या चुली याच्या भरोश्यावर पेटत आहे. त्याच्यानंतर जसं मी ज्या दुकानात माल घेतो त्याला मी पैसे देतो, त्याचंही दुकान याच्या भरोश्यावर चालत आहे. कंपोस्ट वाल्याकडनं कंपोस्ट घेत आहे त्याचंही चालत आहे. तुमच्याकडनं घेतो तुमच्या कंपनीचं सहयोग आहे. त्याच्यानंतर मी प्रगती ॲग्रोटेकचं वापरतो, तुमचं वापरतो. त्याच्यानंतर मार्केटमध्ये मी गिनून चिनून स्टँडर्ड कंपनीचा अदामाचा आहे, सिंजंटाचा आहे, बाहेर असं स्टँडर्ड खतही घ्यायचं असेल मी महादेव RCFचेच वापरतो, कोरोमंडलचे वापरतो. बरोबर. म्हणजे दुसऱ्यालाही मला सांगायचं आहे, दुसऱ्या शेतकऱ्याला जे आपण वापरलं ते सांगायचं आहे. बरोबर. त्याच्यात काही आपण बिलकुल. त्यांनी मग तो वापरू नाही वापरू त्याची इच्छा आहे. बरोबर. या झाडाला जसं आम्ही याला डिसेंबर मध्ये टॉपिंग केलेलं आहे. टॉपिंग केल्यानंतर याला वेळेवरती सगळं फंगीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि न्यूट्रिशनही दिलं आहे. त्याच्यानंतर NPK चे डोजेस आहे. त्याच्यानंतर जैविक मध्ये जसं व्हॅम आहे, PSF आहे. आणि याच्यामध्ये स्प्रेइंग मध्ये आम्ही रेडोफोर्स 2 वर्षातनं 2 किंवा 3 वेळा स्प्रेइंग करतो. लोक म्हणतात कॉस्टली आहे, पण आम्हाला माझ्या हिशोबात नाही आहे. बरोबर. हे प्रोनिंग इथनं झालंय. आणि ही जी काडी आहे ही 2.5 फूट वाढली आहे. हिचं पिक्चर आहे इथून प्रोनिंग केला याला आणि हे 2.5 फूट वाढलंय. ग्रोथ चांगला. याच्यावरती पुढल्या वर्षी आता जो डिसेंबर येईल याच्यामध्ये 100% आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये पुढल्या वर्षीचं फळ चांगल्या क्वालिटीचं. म्हणजे ते झाड जसे दिसत आहे तसं हे फुलफिल दिसत. बरोबर.
साहेब एक सवाल आहे तुम्हाला. हा. जसे भरपूर सारे संत्र्याचे आपले एरियामध्ये लोक आहे. हो हो नरखेड काटोल एरियामध्ये मुळशीपर्यंत चांगला संत्रा उगवते. हो हो प्रोनिंग पद्धत आहे हो. किंवा खोडकिडा हो, हो. जो वाढतो वाढतो. सगळ्यात जास्त, तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी उपाययोजना करता ते थोडं सांगा. आता याचे जे स्प्रेइंग करतो आपण, कीटकनाशक ज्यावेळेस मारतो हे टॉप टू बॉटम मारायचं आहे. खोड पण ओलं करायचं आहे. कारण की आज लेबर कॉस्ट एवढी आहे की तुम्हाला बोर्ड पेस्ट लावणं नाही परवडत. मग स्प्रेइंग मध्ये त्याच्यात कंटेनर होते ते ऑटोमॅटिकली कव्हर होऊन जातात. मग जसं जसं नवीन मेथड झाली पाण्याचं, जसं सिंचन प्रणाली आली, ड्रीपचं करायचं. ड्रीपने तुम्ही न्यूट्रिशन सोडू शकता, कारण बादलीने प्रत्येक झाडाला नाही देऊ शकत, कारण लेबर कॉस्ट वाढली. इच्छा नाही त्याची करायची, शेतीमध्ये काम करायची लेबरची इच्छा नाही. पैसा देत आहे शेतकरी, पण इच्छा नाही, इच्छा गमावलेली आहे. ते थोडं प्रोनिंग बद्दलच सांगायचे असून फायदा काय होतो. आता प्रोनिंग हे असं आहे की झाड वरती न जाता ते मधामध्ये आतमधले ब्रांचिंग मध्ये कॅनोपी डेव्हलप करतो, आणि आतमधला माल कधी सुरक्षित असतो, आणि ऍव्हरेज मध्ये तो माल जास्त निघतो. ओके. जिथे 5 कॅरेट निघेल, तुम्ही जर प्रोनिंग केलं त्या झाडाला, सदृढ झाडाला, तर तिथे तुमची कॅपॅसिटी 10 कॅरेटची होईल. ओके. पण त्याला खायला द्यावं लागेल, इन्सेक्टिसाइड फंगिसाइडही वापरावं लागेल. प्रोनिंग पद्धत करत असताना तुम्हाला म्हणजे कोणकोणते बदल जाणवले, जसं फळाचा आकार म्हणा, फळाच्या आकाराची जी साईज आहे, जी म्हणजे प्रॉपर स्टेज पाहिजे तीच साईज मिळतं. ओके. त्याच्यानंतर कसं आपल्याला एक वर्ष थोडंसं पीक कमी मिळतं, उत्पादन कमी मिळतं, पण पुढल्या वर्षीपासून त्याची ते सायकल जी आहे ती 10 वर्ष चांगली चालते. ओके. म्हणजे आपण एकंदरीत किती पर्सेंटनं माल वाढला किंवा किती पर्सेंटनं आपला ऍव्हरेज वाढला असं आपण समजू. आपण त्याच्यामध्ये कसं ज्यावेळेस प्रोनिंग करतो पहिल्या वर्षी आपल्याला थोडं कमी वाटतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 दुप्पट वाढ होते, आणि तो तुमचा माल जास्त पिरियड मध्ये गरज नाही, तो माल कोणी व्यापारी घेऊन जातो, जागेवरून क्वालिटीला कधीही महत्व आहे. साईज क्वालिटी वाढ. प्रोनिंग केलेलं झाड आहे, याच्यात कॅनोपी इम्प्रूव्ह झाली आहे. पुढल्या वर्षी हे जास्तीत जास्त उत्पन्न देण्याची क्षमता झाली आहे झाडामध्ये. म्हणजे आपल्याला बहार घ्यायचा आहे तर ते वेळेवरती तयार नाही होत, याची प्लॅनिंग 6 महिने अगोदर 4 महिने अगोदर करावं लागतं. आता याची 100% खात्री आहे की ही पुढल्या वर्षीचा आंब्याचं सीझन चांगलं देईल. प्रिपेअर्ड झालं डिसेंबर मध्ये हे फुलफिल होऊन जाईल. पुढल्या वर्षी या झाडाची कॅपॅसिटी राहील 10, 12, 14 कॅरेट याची कॅपॅसिटी राहील. आता जनरली किती येतो साहेब आपल्याकडे? आमच्या इथे तर 10 कॅरेट 15 कॅरेट, काही झाडावरती तर आम्ही असे पाहिले की 34 कॅरेटही संत्र निघाले, 20 ते 25 कॅरेटही निघाले. बरोबर. हे 2 निंबाचे प्लांट आहे, आणि याच्यावरती फळं बघा, आणि ही रुटीन मध्ये चालत राहते. हे बारमासी आहे सर. हा, म्हणजे याचा फळही आहे तर फुलही दिसल तुम्हाला. बरोबर. छोटं दिसल तर मोठं दिसल. या स्टेज म्हणजे जी ट्रीटमेंट संत्र्याला ती याला आहे. वर्षातून सर कितीदा येते बघू? वर्षभर येते. 3 बार 4 बार सहज येते. आपलं सीझन होऊन जाते. आता कसं इथनं भरपूर लिंब आहे. हा. आणि बरं, ते भरपूर सारे याच्या शेतामध्ये संत्र्याचे आळे राहते. नाही, ती बंद केली टोटल बंद. चाळणी बंद, आळे भरणं, आळे निंदणं बंद, या सगळ्या मेथड बंद केल्या. झिरो कल्टिव्हेशन मध्ये नाही, तो खर्च दुसऱ्या याच्यामध्ये न्यूट्रिशन मध्ये वापरायचा, खतामध्ये वापरायचा. त्याच्यात नाही काय म्हणजे फरक आहे? आळे केल्यामुळे काय बदल पडतो? आळे केले, आता ड्रीप आहे हा, कसा हा पूर्ण इनलाईन ड्रीप आहे. इनलाईन ड्रीप मध्ये पूर्ण लाईनच ओली होऊन जाते. हे 1.5 फुटावरती आहे त्याची पॉईंट, ते ओली होऊन जाते. भरपूर शेतकरी आता पण आळे करतात. नाही, तर ते आता कसं त्यांच्याकडे ज्याच्याकडे लेबर मिळते किंवा आता ती चेंज व्हायचं आहे ना. बरोबर, म्हणजे जुनी मेथड झाली, प्रकृतीनुसार बदल करायचा, वेळेनुसार बदलायचं. आता हे जे प्लांट आहे 3 वर्षाचा प्लांट आहे. 3 वर्षाचा 3 वर्षाचा प्लांट आहे, याला फळं लागले. आम्ही मुद्दामून ठेवले, आणि हे खाली झाल्यानंतर या झाडाला काहीच नाही होणार, इजा काहीच नाही होणार, याला काहीच नाही होणार. नो डाऊट. 3 वर्षाचा नो डाऊट. 3 वर्षाचा एवढे आहे. खूप चांगलं. लोक काय करतात, त्या 3 वर्षाच्या नाही, याला मुद्दामून आम्ही देतात फळं. नाही, हे मुद्दामून आम्ही एक प्रॅक्टिकल म्हणून काय होतं बघ, आणि याच्यात सक्सेस झालो आम्ही. याला काहीच होणार नाही या प्लांटला, कारण हे 2 महिन्यामध्ये खाली होऊन जाईल प्लांट. फळ पुढल्या वर्षी पुन्हा येईल, कारण त्याची सायकल तयार होऊन राहिली. त्याच्यामध्ये एक पाहिलं साहेब तुमच्या इथे की 3 वर्षाच्या झाडापासून तर 15 वर्षाच्या झाडापर्यंत, 25 वर्षापर्यंत सगळ्या झाडांना फळं आहे, आणि एकसारखे फळं आहे. ते प्रमाण एकसारखं आहे, आणि साईज पण एकसारखी आहे. आपल्या कर्तृत्वाला सलाम आहे साहेब. धन्यवाद. आता हे जे प्लांट लावले आम्ही मागल्या वर्षी आणून लावले, ते प्लांट हुंडी काढू, ते प्लांट खाली लावू खालच्या प्लॉटमध्ये. हे 3 वर्षाचं प्लांट आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांसाठी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश आहे?
शेतकऱ्या उत्पादनासाठी संत्र्यासाठी त्यांनी चांगली गुणवत्तापूर्वक आपलं झाडाची निगा राखावी, फळं तयार करावी आणि चांगल्यात चांगलं मार्केट तयार करावे. आता याच्यामध्ये कसं आपण आपला माल आपल्या मार्केटमध्ये खपल, आपल्या जे मोठे स्टेट आहे जसं बेंगलोर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, दिल्ली आहे, त्याच्या व्यतिरिक्त परदेशात चालना मिळेल याला, तर त्या शेतकऱ्याला 2 पैसे चांगले मिळेल. धन्यवाद सर. शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल. धन्यवाद.